भरधाव वेगाने आणि कानठळ्या बसवणाऱ्या फटफट आवाज करत दुचाकी चालवणाऱ्या रोड रोमियोंना पनवेल पोलिसांनी दणका दिला आहे. ध्वनी प्रदूषणाची समस्या गांभीर्याने घेत पनवेल पोलिसांनी जप्त केलेल्या मॉडिफाईड सायलेन्सरवर वडाळे तलाव परिसरात रोड रोलर फिरवून ते नष्ट केले. वडाळे तलाव परिसरात अनेक दुचाकीस्वार वाहतुकीचे नियम मोडून विशेषतः दुचाकींमध्ये बदल करून मोठे आवाज करणारे सायलेन्सर लावत होते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत होते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यावर कठोर कारवाई करत पनवेल पोलिसांनी अशा दुचाकींच्या सायलेन्सरवर जप्तीची कारवाई केली होती. जप्त केलेले हे सायलेन्सर गुरुवारी रोड रोलरच्या मदतीने चिरडून नष्ट करण्यात आले. ध्वनी प्रदूषण आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही दयामया दाखवली जाणार नाही. आवाज करणारे सायलेन्सर वापरून इतरांना त्रास दिल्यास असे सायलेन्सर जप्त करून ते नष्ट केले जातील. वाहतूक नियमांचे पालन करा आणि शांतता राखा असा स्पष्ट संदेश पनवेल पोलिसांनी या रोड रोलर पॅटर्न कारवाईतून दिला आहे. या कारवाईमुळे बाईक मॉडिफाईड करणाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून ध्वनी प्रदूषणाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नागरिकांची याबाबत आमच्याकडे मागणी होती की बऱ्याच प्रमाणात तरुण वर्ग जो आहे तो त्यांच्या टू व्हीलर मॉडिफाय करून त्याच्यामध्ये नवीन प्रकारचे सायलेन्सर लावून कायद्याचे उल्लंघन करत आहेत. अशा गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात आवाज येत आहे आणि नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. अशा वारंवार तक्रारी आमच्याकडे येत होत्या. त्या अनुषंगाने पनवेल शहरचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आणि यांच्या टीमने याबाबत मागील काही दिवसापासून गांभीर्यपूर्वक कारवाई करून आज जवळजवळ 10 गाड्यावरती कारवाई करून एकूण 14 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत आणि जवळजवळ 18,500 रुपये दंड आपण या गाड्यावरती केलेला आहे. त्याचबरोबर जे सायलेन्सर हे बनवून देतात त्यांच्यावरती देखील यापुढे आम्ही कारवाई करणार आहोत आणि ही कारवाई यापुढे देखील चालू राहील. त्यामुळे पनवेल शहरच्या सर्व नागरिकांना माझं याबाबत आव्हान आहे, सर्व तरुणांना, की आपण अशा पद्धतीने गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचे सायलेन्सर मॉडिफिकेशन करू नये. जे शासकीय नियमामध्ये बसतं तेच सायलेन्सर आपण वापरावे. गाडी घेतल्यानंतर जे सायलेन्सर गाडीला असते तेच आपण कंटिन्यू करावे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मॉडिफिकेशन करू नये. जर आम्हाला या प्रकारे जर पुनश्च जर गाडी सापडली तर त्याच्यावरती नंतर लायसन कॅन्सलेशन, RC कॅन्सलेशनची सुद्धा कारवाई आमच्याकडून करण्यात येईल. वडाळे तलावच नाही तर बावनबंगला ठाणा रोडवर गेले 3-6 महिन्यापासून सायलेन्सर मॉडिफाय करून जोरजोरात रात्री 1:30 ते सकाळी 5-5:30पर्यंत गेले 3-4 महिने हे चालू होतं. ठाकरे साहेबांना मी लेखी तक्रार केली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी टीम त्वरित नेमून कारवाई सुरुवात केली आणि वेळोवेळी त्यांनी अपडेट पण दिले आणि खूप समाधानाचं काम आहे. कारण हे फक्त आवाजाचा विषय नाही, बाईक ज्या प्रकारे ज्या स्पीडला चालवले जातात त्यामुळे वयस्कर लोक, लहान मुलं आणि इतरही लोकांना त्याची भीती बसलेली आहे. ती भीती आज पूर्णपणे पनवेल शहर पोलिसांनी मोडून काढली आहे. त्याबद्दल मी पूर्ण समाधानी आहे आणि हे काम त्यांचं असंच चालू राहू दे आणि मी त्यांच्यासोबत कायम जोडलं असेल. धन्यवाद.